शर्मी किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मी तुम्हाला जवसाची चटणी कशी करायची ते शिकवणार आहे तुम्हाला मी. तर हे जवस मी आधी स्वच्छ चाळून स्वच्छ नीट करून खडे वगैरे बघून छान स्वच्छ करून घेतलं. आणि आता ह्या जवसाचं महत्त्व, हे जवस हृदयासाठी आणि शुगरसाठी खूप छान आहे. रोगप्रतिकारक पण शक्ती ह्याच्यामध्ये आहे. तर ह्या चटणीसाठी आपल्या जवसाच्या लसण, साखर, तिखट, काळं मीठ, जिरे आणि मीठ. तर आता आपण पहिल्यांदा जवस भाजून घेऊ. छान लालसर खरपूस भाजून घेऊ. आणि अजून एक 2-3 उपाय सांगते मी तुम्हाला ह्याचे. केसाला पण लावतात पूड करून, आणि चेहऱ्याला पण लावलं तर तुमच्या सुरकुत्या पण जातील याची पूड करून लावलं तर जवसाची. लालसर छान आणि चटचट व्हायचं बंद झालं की ती जवस भाजला असं समजायचं. आवाज येतोय असंच जवसाचा. जवस लाल आहे ना, त्याच्यामुळे तुम्हाला कळायचं नाही, करपलेलं कळत नाही लवकर. त्याच्यामुळं कमी गॅसवर आपलं सारखं हलवत राहायचं त्याला. म्हणजे ते चटचट वाजू द्यायचं चांगलं, त्याला छान भाजू द्यायचं. सारखं असं हलवत राहायचं. आणि थोडे 2 दाणे टाकूनच बघायचे तोंडामध्ये, कारण ते मग कचवटपणा आहे का नाही, भाजले का नाही समजतं. भाजलं की असं दाताला कच्चं लागत नाही. फार छान होती खमंग चटणी, तेल चटणी आणि भाकरी शिळी छान लागते. जाड भांडं घ्यायचं, भाजायला लवकर भाजलं जातं. हे कढई जाड घ्यायची. भाजलं जातं. भाजला तर हे छान मस्त. आता हे पण तुम्हाला बघाय, मी जर तुम्ही पाहिलं ना तर इथे सगळे पोट फुटलेले दिसतील तुम्हाला. असं जवस हे सगळं पोट हे झाले ना त्यांचे, समजायचं जवस भाजलं. पोट फुटणं म्हणजे पूर्ण जवस, एक जवस उकलणं असं भाजलं की. आता ह्याला पण थंड होते छान. मग याला आपण मिक्सर मधून काढू. गरम गरम काढायचं नाही, कारण हे गरम मिक्सर पण गरम होतं फिरून, आणि आपल्याला पण मिक्सरच्या भांड्यामध्ये चटके लागायची भीती असती. आधी ना थोडं फिरून घेऊ याला, आणि मग तिखट मीठ टाकू आपण ह्याच्यात. म्हणजे आपल्याला तिखट मीठ उडणार नाही, त्याला लागू पण शकतं. आणि असं बंद चालू करीतच वाटायचं आपल्याला. हे जिरे तुमच्या आवडीने, तिखट, 1-2 चमचे तिखट टाकलं मी, 4-5 लसणाच्या कळ्या टाकल्यात, 1 चिमूटभर काळं मीठ टाकलं,
आणि 1 चिमूटभर अर्धा चमचा साखर घालणं आवश्यकच आहे, कारण त्याचा ते उंदीरपणा जातो साखर टाकल्याने. पण आता एकदमच वाटायचं नाही, हे बंद चालू करीत वाटायचं. ह्याच्यातही तुम्ही थोडंसं जास्त बारीक नाही वाटायची चटणी, पीठ खाल्ल्यासारखं लागते, त्याच्यामुळं थोडीशी अशी किंचित ही छान झाली बघा. काही असं जाड बॉर्डर राहू द्यायची म्हणजे छान लागते. छान अशी चटणी झालेली आहे, कलर पण मस्त आलेला आहे, सुंदर. तेल घ्या वाटीमध्ये फोडणी आणि त्याच्यात चटणी काढून ठेवा. आणि शिळी चटणी खा तुम्ही दुसऱ्या दिवशी. भाकरी शिळी आणि चटणी, ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी, चटणी, त्याच्यावर शेंगा आणि कांदा. ही झाली आपली चटणी तयार. आणि तर तुम्हाला आवडल्या जवसाची चटणी, शर्मी किचनला सबस्क्राईब करा आणि लाईक करा.